रुपया अजून कोसळू शकतो. म्हणजे आज जो कन्व्हर्जन रेट 90 रुपयांवर आहे तो अजूनही महाग होऊ शकतो, अजूनही पुढे जाऊ शकतो. का पडला याची अनेक कारणं असली तरी सर्वात मोठं कारण तर ट्रम्पचंच आहे. त्याने तिकडे टॅरिफ वाढवले, ज्यामुळे आता आपण एक्सपोर्ट करू शकत नाही. एक्सपोर्टमध्ये ड्रॉप आल्यामुळे आपल्याकडे डॉलरची कमतरता निर्माण झालेली आहे, ज्यामुळेच रुपया अजून महाग झाला. मग आता ह्या रुपया अजून का कोसळू शकतो? तर ह्याच्यासाठी एक सिंपल मेकॅनिझम असतं. आता समजा तुम्ही बाजारामध्ये गेलात कांदा घ्यायला आणि कांदा 20 रुपये किलोनी साधारणपणे चालू आहे मार्केटमध्ये रेट. आता असं समजा की कुणीतरी एक 200 टन कांदा घेऊन मार्केटमध्ये आला आणि 5 रुपये किलोने विकू लागलं, तर काय होईल? त्या प्राईस ती कोसळायला सुरुवात होईल, बरोबर? करन्सीच्या बाबतीतही हेच होतं. आता भारताकडं सप्टेंबर 2024 जवळजवळ $780 बिलियन करन्सी पडून होते. म्हणजे डॉलर्स आपल्याकडं एकत्रित होऊन पडले होते. हा आपला इतिहासातला सगळ्यात मोठा रिझर्व्ह होता. म्हणजे आजपर्यंत आपल्याकडं कधी एवढा रिझर्व्ह डॉलरचा नव्हता. हा आपला पीक होता. जेव्हा ट्रम्पने आपले टॅरिफ लावले त्यावेळेला आपला रुपया पडायला लागला. मग ह्याच्यापासून वाचण्यासाठी आपण काय केलं? तर डॉलर मार्केटमध्ये विकणं सुरू केलं आणि रुपया खरेदी करणं सुरू केलं. जेव्हा मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर्स येतात त्यावेळेला डॉलर्सची किंमत पडायला सुरू होते. आणि जेव्हा हे डॉलर्स विकून आपण रुपया खरेदी करायला सुरू केला मार्केटमधून, तेव्हा रुपयाची व्हॅल्यू वाढायला लागली, रुपयाची किंमत वाढायला लागली. असं झालं. मग आता जर तुम्ही बघितलं तर आपला रिझर्व्ह प्रचंड प्रमाणात खाली गेलेला आहे. मार्च 2025 बद्दल जर बोलायचं झालं तर आपण जवळजवळ $18 बिलियन मार्केटमध्ये जाळलेले आहेत. हे $18 बिलियन सुद्धा वर खाली झालेले आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण विकून पुन्हा खरेदी करून, पुन्हा विकून पुन्हा खरेदी करून असं करत करत आता आपल्याकडे फक्त $680 बिलियन वाचलेले आहेत. आणि जेव्हा रुपया अशा पद्धतीनं पडत आहे तेव्हा हा जो डॉलरचा आपला रिझर्व्ह आहे हा आपल्याला रुपयाच्या डिफेन्समध्ये जास्त लावणं गरजेचं आहे. आणि ज्यामुळे आता आपल्या ट्रेडसाठी पैसा उरणार नाही. आपल्याला ट्रेडसाठी डॉलर्स कमी पडू शकतात. पण आपल्याला काय? आपल्याला तर खिशात रुपया घेऊन फिरायचा आहे, गोष्टी रुपयाने विकत घ्यायच्या आहेत. डॉलरचं काही हो, आपल्याला काय फरक पडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं.